नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। प्रथमतः मराठवाड्यातील सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी आता माझ्या मूळ विषयावर येतो। आपल्याला महागुरु तर आठवत आहेत। महागुरु म्हणजे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर। सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया या जोडगोळीची एक जाहिरात आपण अनेकदा टीव्हीवर पाहिली असेल। 25 सेकंदाची ही जाहिरात होती। काय होती ही जाहिरात आठवते? सचिन पिळगावकर याच्या घरात अचानक एक महिला पत्रकार प्रतिनिधी बूम घेऊन जाते आणि ती थेट त्याच्या किचन मध्ये घुसते आणि तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी ती प्रश्न करते, सर आम्ही चक्क तुम्हाला बटाटवडा खाताना पाहतोय। त्यावर सचिन म्हणतो, माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो। मग त्यावरती महिला पत्रकार प्रतिनिधी म्हणते, तरीही इतका हॅपीनेस? त्यावर सचिन म्हणतो, सिंपल, बायकोचं प्रेम आणि तिरुमाला। पत्रकार महिला प्रतिनिधी म्हणते, मॅम तिरुमाला? त्यावर सुप्रिया उत्तर देते, तिरुमाला ऑइल। तिरुमाला असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी। तिरुमाला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी। आता या सगळ्या जाहिरातीतला एक महत्वाचा शब्द तो म्हणजे तिरुमाला। आता हा तिरुमाला हा जो उद्योग ज्यानं करून ठेवला ते कुटे ग्रुप म्हणजेच सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे। या दोघांना अक्षरशः नंतर इतक्या या सगळ्या पैसा आणि संपत्ती कमवण्याचं वेड लागलं की कुटे ग्रुपच्या माध्यमातून मग यांनी वेगवेगळे उद्योगधंदे उभारायला सुरुवात केली। खाद्यतेल, त्यामध्ये सोयाबीन तेल, नारळ तेल, नंतर दुग्धजन्य पदार्थ, पेंड उद्योग, वाहनांचे सुटे पार्ट आणि त्यानंतर सुरू केली ती ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी। आणि आता माझं आजचं लाईव्ह यावरच आहे, कारण कुटे ग्रुपचा कुटाणा यावर आपण आज चर्चा करणार आहोत। हे सुरेश कुटे कुठे आहेत आता? तर त्या आहेत बीडच्या कारागृहात। जून 2024 मध्ये पुण्यातून त्यांना अटक झाली होती। आता त्यांनी काय काय कुटाणे केले हे मी सांगणारच आहे, पण तब्बल 1.5 वर्षे फरार असलेली त्यांची पत्नी म्हणजे ज्ञानराधाची संचालक अर्चना कुटे हिला देखील काल रात्री पुण्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी पथकानं अटक केली। आता कुठे आहे ती? 1.5 वर्षापूर्वी कुठे कुठे शोधू तिला असा प्रश्न पडला होता। कुठे कुठे शोधू तुला? आता 1.5 वर्षानंतर ही फरार असलेली संचालक अर्चना कुटे सापडली ती पुण्यात। तिचा नवरा देखील 1 वर्षापूर्वी सापडला होता पुण्यात। आता तिला पहाटे पहाटे केज मध्ये म्हणजे बीड मध्ये नेण्यात आलं। त्या ठिकाणी केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन तिला त्या ठिकाणी हजर करण्यात आलं। तिथं न्यायमूर्ती सुधीर भाजीपाले यांनी 19 सप्टेंबर पर्यंत तिला सीआयडी कोठडी दिलेली आहे। विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वीच तिच्याकडून तब्बल 17 लाख रुपये किमतीची व्हेइकल, मी 4 व्हीलर म्हणत नाही 2 व्हीलर म्हणतोय, 17 लाख रुपये किमतीची BMW 2 व्हीलर जप्त करण्यात आली होती। आणि काल जेव्हा तिला पुण्यात पकडण्यात आलं, तिच्यासोबत आणखी एका महिलेला अटक करण्यात आली, तेव्हा तिच्याकडे सापडले तब्बल 2 कोटीहून जास्त मुद्देमाल आणि तो सगळा मुद्देमाल आता पोलिसांनी देखील जप्त केलाय। एकंदरीतच एवढा सगळा मुद्देमाल तिच्याकडून कुठे सापडला, काय काय तिच्याकडे सापडलं, या सगळ्याच गोष्टींची उत्तरं मी तुम्हाला या लाईव्ह मध्ये देणार आहे। आता ही अर्चना कुटे मुळातच 1.5 वर्षांपासून फरार, पुणे, मुंबई, महाबळेश्वर या ठिकाणी खुलेआम फिरत होती, पण पोलीस तिला काही पकडतच नव्हते। सुरेश कुटे यांना जेव्हा जून 2024 मध्ये पुण्यात अटक झाली, बीड पोलिसांनीच ती कारवाई केली होती। नंतर
त्या ठिकाणी त्यांना बीडमध्ये नेण्यात आलं. पण तिथं SP ऑफिस मध्ये जेव्हा त्यांना आणण्यात आलं, त्यांच्या सोबत ही अर्चना कुठे पण होती, पण तिला अटक केली नाही. उलट तिला चहापान करून तत्कालीन SP नंदकुमार ठाकूर यांनी सोडून दिलं. का, कशासाठी, याचा पत्ता अजूनही लागलेला नाही. आता हे सगळं झाल्यानंतर या अर्चना कुटेला जेव्हा अटक करण्यात आली, तेव्हा तिच्याकडून जवळपास 2 कोटींहून जास्त रक्कम या ठिकाणी, किंवा ज्याला आपण मुद्देमाल म्हणू, तो जप्त करण्यात आलाय. आता एवढी रक्कम या महिलेकडं आली कुठून, आणि एवढी रक्कम घेऊन ही महिला काय करत होती? विशेष 13 संचालक ज्ञानराधा मल्टीस्टेटचे, त्यापैकी 9 संचालक ताब्यात आहेत. सुरेश कुटेंना ऑलरेडी पुण्यामध्ये गेल्या वर्षी अटक झाली, ते आता बीड कारागृहात हवा खात आहेत. अर्चना कुटेंना काय सोडण्यात आलं माहित नव्हतं. आता त्यांना जेव्हा अटक करण्यात आली, 6 ते 7 तास पाळत ठेवण्यात आली आणि मग अटक झाली. मुळात अगदी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात CID तपास पथकाला संथ गतीने तपास सुरू आहे असं म्हणून कान टोचले होते. आणि लवकरात लवकर ज्या मालमत्ता आहेत, 238 मालमत्ता ज्या जप्त करण्यात आल्यात, त्या MPID ऍक्ट अंतर्गत त्याचा प्रस्ताव यापुढे पाठवला जावा, जेणेकरून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं म्हणून खडे बोल सुनावले होते. आता अर्चना कुटेकडं 80,90,000 सोनं सापडलंय, 56,75,000 चांदी सापडली आहे, आणि रोकड सापडली आहे 63 लाख. म्हणजे तब्बल 2,10,75,000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आता अर्चना कुटे यांच्याबद्दल बोलूयात. ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि कुटे समूहाची संचालक अर्चना कुटे हिला काल मंगळवारी पुणे पोलिसांनी अटक केली. अर्थात पुण्यात अटक केली, छत्रपती संभाजीनगरच्या CID पथकानं अटक केली. पण यापूर्वीच तिचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला होता. कारण जेव्हा ती पोलिसांना सापडत नव्हती, तेव्हा तिनं हा अर्ज केला होता. छत्रपती संभाजीनगर कोर्टामध्ये जेव्हा या संदर्भात सुनावणी झाली, तेव्हा 17 नोव्हेंबर 2024 रोजी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. त्यानंतर तब्बल 1 वर्ष ती पुणा, महाबळेश्वर इकडे तिकडे फिरत राहिली, पण पोलिसांनी काही तिला अटक केली नाही. आता ती इकडे तिकडे गुंगारा फिरून सगळीकडे मारून झाल्यानंतर बीड जिल्ह्यातलं हे प्रकरण असून सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडे या संदर्भात तपास असताना सुद्धा तिला का अटक झाली नाही, त्या संदर्भात त्यावेळी खरं तर सगळीकडे चर्चा रंगली होती. आता नेमकं काय घडलं? जे बीड मध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटचं मुख्य कार्यालय आहे, ते आहे एका क्रेडिट सोसायटीचं. मुळातच या सोसायटीच्या माध्यमातून 5.25 लाख लोकांच्या ठेवींमध्ये अपहार झालाय. त्या ठेवीदारांच्या ठेवी बुडवल्या गेल्यात. आणि हा तब्बल घोटाळा किती आहे माहितीये? 3,715 कोटींचा घोटाळा आहे. एवढा मोठा घोटाळा या कुटे ग्रुपनं करून ठेवलाय. आता या संदर्भात मध्ये आपल्याला आठवत असेल, सुरेश धस यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे या संदर्भात माहिती दिली होती. काय म्हटलं होतं त्यांनी? त्यांनी म्हटलं होतं, ज्ञानराधा म्हणजे सुरेश कुटे आणि कंपनी. कुटेंचं चांगलं चाललं होतं, त्यांची भरभराट होत होती, पण तेव्हा त्यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट काढली. त्या मल्टीस्टेट मध्ये जवळजवळ 3,700 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील झाली. नंतर या पठ्ठ्यानं जमिनी घेतल्या, तेलाचे प्लांट सुरू केले, फलटणचं गुड मॉर्निंग दूध विकत घेतलं, त्यात ते फसले. 200 कोटींचा हा प्लांट या पट्ट्यानं 650 कोटींना विकत घेतला. त्यानंतर गुड मॉर्निंग दूध करून बसला. या गुड मॉर्निंगनं त्याची बॅड मॉर्निंग केली. ज्ञानराधानं लोकांना 23.8% परताव्याचं आमिष दाखवलं.
अहो, राष्ट्रीयकृत बँका देखील एवढे कधी परताव्या व्याजदर देत नाहीत. लोकांनी इतर बँकांमधून बसाबस पैसे काढले, चला एवढा व्याजदर मिळतोय, एवढा परतावा मिळतोय आणि या मल्टीप्लेक्स मध्ये गुंतवले. याच कालावधीत आपल्या या बीडमध्ये रेल्वे जी आहे ती सुरू होण्याची शक्यता होती. त्या संदर्भामध्ये साहजिकच आजच बघा काय योगायोग आहे की आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून आज बीडमध्ये अहिल्यानगर ते बीड ही रेल्वे सेवा देखील सुरू झाली. आणि त्यावेळी रेल्वे सुरू होणार आहे म्हटल्यानंतर लोकांना या ठिकाणी थोडंफार अर्थातच आपल्याला पैसे मिळतील म्हणून सरकारला त्यानं जमिनी दिल्या. त्याचेच पैसे लोकांना मिळाले होते. लोकांनी ते पैसे सुद्धा या ज्ञानराधामध्ये गुंतवले आणि शेवटी या ज्ञानराधानं काय केलं तर या सगळ्या ठेवीदारांचे पैसे बुडवले. कष्टकरी, व्यापारी, छोटे उद्योगधंदे करणारे, अगदी छोटे छोटे गुंतवणूकदार या सगळ्यांच्या ठेवी बुडवल्या आणि हा घोटाळा 3,715 कोटींपर्यंत जाऊन पोहोचला. आज या ज्ञानराधाचे 16 लाख ठेवीदार आहेत. त्यातले 5.25 लाख ठेवीदार अक्षरशः जेव्हा इन्कम टॅक्सनं ऑक्टोबर 2023 मध्ये या ज्ञानराधाच्या बीडच्या कार्यालयावर छापेमारी केली तेव्हा पहाटेपासून रात्रीपर्यंत हे सगळे ठेवीदार रांगा लावत बसायचे. इतकी वाईट परिस्थिती त्यावेळी या ठिकाणी निर्माण झाली होती. खर तर गेल्या म्हणजे जादा व्याजदर देतो असं आमिष दाखवलं गेलं आणि बीडसह महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या ज्ञानराधा मल्टीस्टेटनं बुडवल्या. या ज्ञानराधा मल्टीस्टेट विरुद्ध एकट्या बीड जिल्ह्यात किती गुन्हे दाखल आहेत माहितीये? 65 गुन्हे आणि संपूर्ण राज्यात 95 गुन्हे दाखल आहेत. जून 2024 मध्ये सुरेश कुटे आणि आशिष पाटोदकर यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. सुरेश कुटे यांच्या पत्नी अर्चना कुटे यांना नंतर फरार म्हणून घोषित करण्यात आलं कारण की त्या काही सापडल्या नव्हत्या. नंतर जर आपण या सगळ्या संदर्भामध्ये पाहिलं तर मुळातच या प्रकरणी जी काही आपण ज्याला म्हणू की आतापर्यंतची जी अटक झालेली आहे त्यामध्ये साधारण अजूनही 19 जण फरार आहेत अशी माहिती या ठिकाणी मिळतीये. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे फरार आहेत त्यांचा आतापर्यंत का शोध घेतला जात नाहीये अशी देखील विचारणा आता या ठिकाणी होतीये. या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत एकूण या आत्ताच्या सगळ्या घडामोडींचा विचार करता कुटेंचा कुटाणा काय आहे हे एकदा समजून घेऊयात. सुरेश कुटे, अर्चना कुटे यांनी ठेवीदारांना 12 ते 14% आकर्षक व्याजदराचा आमिषाचा भाग दाखवला. नंतर 4 लाखांहून अधिक ठेवीदारांनी खरं तर या प्रकरणामध्ये 2,470 कोटींची रक्कम गोळा केली आणि या ठेवींचा अपहार करून ही रक्कम कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जाच्या स्वरूपात वाटप करण्यात आली. आता खरं तर ईडीच्या तपासात कुटे ग्रुपनं या रकमेचा गैरवापर करून अनेक बँक खात्यांतून थेट पैसे काढून घेतल्याचं निष्पन्न झालं. 9 जानेवारी 2025 रोजी ईडीनं ही माहिती जाहीर केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. एमपीआयडी कायद्यांतर्गत आता हा एमपीआयडी कायदा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तो काय आहे ते पण देखील या ठिकाणी सांगतो. 1999चा हा कायदा आहे. एमपीआयडी म्हणजे महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स म्हणजे महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कायदा. म्हणजेच काय, फिनान्शियल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे वित्तीय संस्थांमधील हा कायदा आहे. हा कायदा या ठिकाणी लागू करण्यात आला. मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून हा सगळा प्रकार घडला म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा देखील नंतर दाखल झाला. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी 9 जानेवारी 2025 रोजी ईडीनं ही माहिती जाहीर केली. मग सगळीकडे ही माहिती पसरली. शेवटी या प्रकरणातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल झाले. ठेवीदारांचा विश्वासच कुटे ग्रुपनं पूर्णपणे संपवला आणि त्याचा गैरफायदा घेतल्याचं उघड झालं. कुटे दाम्पत्यानं या पैशांचा वापर वैयक्तिक फायद्यांसाठी केला. आता या पैशातून त्यांनी
नवनवीन व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली, शिवाय मालमत्ता खरेदी केली, काही जमिनी खरेदी केल्या आणि वैयक्तिक खर्च देखील केला. या ज्ञानरादाचे राज्याबाहेर देखील जाळं पसरलंय. मध्य प्रदेशातला इंदोरमध्ये देखील यांची शाखा आहे. ईडीनं आतापर्यंत अंदाजे 1,433 कोटी 40 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. आता ज्ञानराधा मल्टीस्टेट नेमकं काय आहे याची अगदी थोडक्यात माहिती सांगतो. एकतर महाराष्ट्रात 52 शाखा आहेत, इंदोरमध्ये 1 शाखा आहे. 2 वर्षांपासून आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. लिक्विडेटर या ठिकाणी आता बसवण्यात आलेला आहे. केंद्राचे सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच गेल्या वर्षी या संदर्भात निर्देश दिले होते. नंतर एकट्या बीड जिल्ह्यात फसवणुकीचे 65 गुन्हे दाखल आहेत. बीडसह 9 जिल्ह्यांमध्ये मिळून 95 गुन्ह्यांची नोंद आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार आतापर्यंत 11,211 जणांची फसवणूक झालेली आहे आणि फसवणुकीचा आकडा आहे 636 कोटी 26 लाख. पण संगणक डेटाच्या तपासणीमध्ये 4.5 लाख जणांना 3,715 कोटींचा गंडा घातल्याचं उघड झालंय. सुरेश कुटे, आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी आदींसह संचालक आणि अधिकारी आता हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अर्चना कुटे आणि एक महिला या दोघींना देखील कालच अटक झालेली आहे. अजून 16 ते 17 जण फरारी आहेत आणि 19 जणांविरुद्ध या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालाय. आता आणखी यामधले जर आपण डिटेल्स पाहिले तर नेमकं हे जे सगळं घडलं या संदर्भामध्ये अनेक आर्थिक घोटाळे आपण आतापर्यंत पाहिले, पतसंस्थांचे, बँकांचे, पण हा घोटाळा काही वेगळाच आहे. या घोटाळ्यात जर आपण पाहिलं तर कुटे ग्रुपनं ठेवीदारांच्या ठेवी घ्यायच्या आणि त्या आपल्या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतवायच्या, असाच उद्योग त्यांनी आतापर्यंत केल्याचं यातून दिसून आलं. खरं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सुरेश कुटे लोकांसमोर कुठेच गेले नाहीत. शेवटी अशी परिस्थिती झाली की कुठे सुरेश कुठे गेले अशी परिस्थिती झाली. मग पहाटेपासून रात्रीपर्यंत ठेवीदारांच्या रांगा लागल्या. मग कधीतरी FB लाईव्ह करून हेच सुरेश कुटे समोर यायचे आणि काय म्हणायचे, बँकेत तुमचे पैसे सुरक्षित आहेत. काहींना वाटप केल्याचं देखील आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. पण नंतर मोर्चे आंदोलन निघाली आणि त्यानंतर सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नीसह या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. नंतर हेच सुरेश कुटे, अर्चना कुटे म्हणजे त्यांच्या पत्नीसह भाजपमध्ये देखील प्रवेश करते झाले बरं का. म्हणजे जेणेकरून काय होईल की बाबा या प्रकरणावर काहीतरी दबाव येईल आणि मग हे कुठेतरी थांबेल, पण तसं काही घडलं नाही. मुळातच भाजपचे बीडचे उमेदवार म्हणून देखील आता सुरेश कुटे पुढे येतील अशी चर्चा देखील झाली. पण तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की केंद्र सरकार आता या प्रकरणाचा आणि पक्ष प्रवेशाचा काही संबंध नाही. कुणी असला तरी त्याला सोडणार नाही. शेवटी केंद्र सरकारनं SIT कडे हा तपास दिला. नंतर तो CID कडे वर्ग झाला. लिक्विडेटर नेमले गेले आणि मग सुरेश कुटेंची ईडी कडून कसून चौकशी झाली. मालमत्ता जप्त केल्या गेल्या. फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, प्लॉट जप्त करण्यात आले. शिवाय कुटे दाम्पत्याच्या मालकीच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्या देखील जप्त करण्यात आल्या. आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर पिचले कोण गेले? शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि छोटे व्यापारी, ज्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम असेल, शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी जमवलेली रक्कम असेल किंवा काही व्यवसायासाठी किंवा पेन्शन म्हणून, या सगळे पैसे त्यांनी या ज्ञानराधामध्ये गुंतवले आणि हे ठेवीदार अडकून पडले. पण आता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणामध्ये लवकरात लवकर ज्या काही जागा या संदर्भामध्ये किंवा मालमत्ता जप्त झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर त्याचे प्रस्ताव MPID या ऍक्ट तर्फे पाठवण्यात यावेत, जेणेकरून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. आता त्यानुसार याच वर्षी जुलै महिन्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या मालमत्ता लिलावासाठीच्या हालचाली सुरू झाल्या. 6 जिल्ह्यांमध्ये 80 स्थावर तर 8 जंगम मालमत्ता आहेत. 4.5 लाख ठेवीदारांची 3,715 कोटींची फसवणूक झाली.
या मालमत्तांमध्ये अध्यक्ष, संचालक आणि अधिकाऱ्यांच्या जप्त केल्या गेलेल्या मालमत्तांच्या लिलावासाठीच्या विशेष न्यायालयाकडे परवानगीची प्रक्रिया देखील सुरू झाली. ठेवीदारांनी अक्षरशः शोधून काढल्या या कुटे ग्रुपच्या मालमत्ता. त्या निघाल्या 238. एमपीआयडी अंतर्गत जप्त करण्याच्या प्रक्रियेत देखील आता सुरुवात झाली आहे. 207 मालमत्ता जप्त आहेत आणि एमपीआयडी कडे प्रस्ताव दिला गेलेला आहे. याचा लिलाव झाला तर निश्चितपणे छोट्या काही मालमत्ता असतील त्याचा लिलावात रूपांतर होऊन ते पैसे ठेवीदारांना वर्ग केले जातील. जालना, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांमध्ये 80 स्थावर आणि 8 जंगम मालमत्ता आहेत आणि शिवाय 35 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. आतापर्यंत ज्ञानराधाचे चेअरमन, अध्यक्ष आणि तिरुमला उद्योगाचे हे सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, जितेंद्र काक्केर, वसंत सराले, वैभव कुलकर्णी, आशा कुलकर्णी, रघुनाथ खरसाडे, रमेश सातपुते, प्रल्हाद काळे, अर्चना काळे, भारत मिटकरी यांच्या 80 मालमत्ता जप्त केल्या असून त्यावर सरकारची मालकी नोंदवली जाण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. संबंधितांची 35 बँक खाती आणि 8 जंगम मालमत्ता देखील जप्त करून आता त्यावर शासनाचा मालकी हक्क देखील नोंदवण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखेच्या विभागानं जप्त केलेल्या ज्ञानराधाची संबंधित कुटे ग्रुपच्या 5,765 कोटी 24 लाख रुपयांच्या मालमत्तांपैकी ईडीनं कुटे आणि संबंधितांच्या 2,308 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर देखील टाच आणली. तर हे आहे सगळं कुटेंचं कुटे पुराण किंवा कुटे ग्रुपचा कुटाणा. आता अर्चना कुटे देखील सापडल्या. तिच्याकडे एवढं मोठं घबाड देखील पोलिसांना सापडलं. एवढं सगळं मोठं घबाड घेऊन या कुठं फिरत होत्या? 80 लाखाचं सोनं सोबत कशाला पाहिजे? 56 लाखांची चांदी कशाला पाहिजे? 63 लाख रुपये रोकड कशाला पाहिजे? 1.5 वर्ष या फरारी होत्या. आता त्यांना सीआयडी कोठडी मिळालेली आहे. पोलीस तपासात निश्चितच पुढे या प्रकरणामध्ये आता गती येईल आणि निश्चितपणे नेमकं काय घडलेलं आहे, पैसे कुठे ठेवलेले आहेत याचं उत्तर मिळणार. अर्थात एवढे जर पैसे यांच्याकडे सापडतील तर हे पैसे ठेवीदारांचेच आहेत, हेच पैसे कष्टकऱ्यांचे आहेत, हे पैसे कामगारांचे आहेत, हे पैसे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे आहेत ज्यांनी विश्वास ठेवून या ज्ञानराधामध्ये आपले पैसे गुंतवले. त्यामुळं सगळ्यांना आता एकच सांगणं आहे, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे गुंतवावेत. या अशा कुठल्या तरी ज्यांनी एखादा विश्वास संपादन करून जर आपल्याला आपल्या ठेवी त्यामध्ये ठेवा असं म्हणून आकर्षक व्याजदर सांगत असेल तर पहिल्यांदा तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे ज्ञानराधा मल्टी स्टेट. कारण तिथं ठेवीदारांनी जे पैसे गुंतवले ते सगळे बुडवले गेले. त्यामुळे आता याच्यातनं धडा प्रत्येकानं घ्यायला पाहिजे, तुम्ही आम्ही सर्वांनी. कारण कुटे ग्रुपचा कुटाणा आपण अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेला बघितलाय. असे कितीतरी तरी कुटाणे कोण ना कोणतरी करत असेल, म्हणून सावध राहा. एवढंच टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगणं आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.